तर आपण पाहतोय सलामीचे फलंदाज एका बाजूला कुंजल आपल्याला पाहायला मिळतोय. एक आड हिटर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच असे टुर्नामेंटमध्ये काही अफलातून फलंदाजी केली होती कुंजलने. चांगले क्षेत्ररक्षण देखील दर्शवला होता. तोच खेळाडू जर पाहिला तर मैदानाच्या आतमध्ये उतरतोय. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर आणखीन एक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, अजय. जुने पाहिजेत ना, जुनेच वापरायचे. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. लगेचच आपण मॅच स्टार्ट करूया. गोलंदाजी मार्कवर जर पाहिलं तर मिस्टर हर्ष गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळते. अजय आणि दुसऱ्या बाजूला कुंजल सज्ज झालाय. स्ट्रायकिंग एंडवर आपण पाहतोय कुंजल. तर आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये विशाल बाळा आपल्याला पाहायला मिळते. विशाल आगरे. चला 2 पंच येऊ द्या. 2 पंच प्लीज. चला निशांत आणि अनिकेत आपल्याला पाहायला मिळतंय. निशांत आणि अनिकेत आलेला आहे. चला मॅच स्टार्ट होते. आपण पाहतोय ग्रामीणचा हा पॅनल जे 2 सामने राहिले होते यामध्ये आपण पाहिलं जाईल. एका बाजूला संघ आहे SD विनर संघ, तर दुसऱ्या बाजूला नवरंग साई नवरंग. पहिला चेंडू या ठिकाणी फेकला जाईल हर्षच्या माध्यमातून. पहिला चेंडू इथे मात्र पाहतो होम ग्राउंड आहे. होम ग्राउंड असताना देखील आपण पाहतोय वाईट चेंडू फेकला जातोय. एक यंग टॅलेंट, यंग पर्सनॅलिटी आपण पाहतोय हर्ष. पुन्हा एकदा लेग स्टिकवर हा चेंडू फेकला होता. या चेंडूवर जर पाहिलं तर हा चांगला चेंडू, पायावर चेंडू नक्कीच थोडासा ब्रश होऊन गेलाय, तेच मात्र दर्शवतोय विशाल. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न अचंबित केलाय गोलंदाजांनी. खूप चांगला चेंडू, अगदी चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आणला पायावर चेंडू. नक्कीच पुन्हा एकदा ब्रश होताना आपल्याला पाहिलं तर 2 चेंडू क्षेत्ररक्षकामध्ये 2 फलंदाजांमध्ये जर पाहिलं तर चर्चा होते अजय आणि दुसऱ्या बाजूला मिस्टर कुंजल याच्यामध्ये. पुन्हा एकदा पुढचा चेंडू हर्ष आपण पाहतोय. फटका तर सुरेख आहे. इथे मात्र आक्रमण केलंय आणि या आक्रमणाचं रूपांतर काय तर 4 धावेमध्ये येताना चौकाराने या ठिकाणी पाहिलं तर सुरुवात अगदी तिसऱ्या चेंडूवर करताना मिस्टर कुंजल आपल्याला पाहायला मिळते. 5 धावा या स्कोरवरती लगावल्या आहेत. चला प्रत्येक चेंडूवर मीटिंग नको आहे प्लीज, ही विनंती असेल तुम्हाला देखील. प्रत्येक चेंडूवर मीटिंग करायची नाही. आपण बॉक्स क्रिकेट खेळत आहेत. एका ओव्हरमध्ये फक्त एकच मीटिंग असू द्या. पुन्हा एकदा हलक्यात आणि खेळून काढलाय. टॅपचा फटका खेळायचा होता परंतु बॅट थांबवली गेली. गुंजलच्या माध्यमातून आपण पाहतोय सिंगल रन्स कंप्लीट केला गेला आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 6 धावा आतापर्यंत लागले जात आहेत. अजय पहिला चेंडू खेळेल या ठिकाणी पाहतोय आपण. अजय कशा पद्धतीने एक चांगला होणार फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिला जात आहे. टॅपचा फटका परंतु इथे चांगले क्षेत्ररक्षण, चेंडूला अडवतोय नक्कीच सचिन. नक्कीच जर पाहिलं तर सचिन कडे लक्ष दिलं तर 6 चेंडूमध्ये 6 विकेट्सचा विचार केला तर त्यांच्या नावावर आहे. आता मात्र क्रिकेटपासून थोडंसं वंचित झालं आहे जॉबमुळे, परंतु खूप चांगली पर्सनॅलिटी आणि खूप चांगलं खेळ त्यांच्याकडून आपण पाहिला आहे. 1 षटक कंप्लीट झाले आहेत. 11 धाबा या स्कोरवरती लागले जात आहेत. थोडंसं टीम या ठिकाणी विचारसरणी करतील 11 धाबा, कारण की खूप धाबा खर्च होत आहे. आधीचे 2 चेंडू पाहिले तर 2 चेंडू निर्धाव फेकले होते आणि तदनंतर
तिसऱ्या चेंडूवर आणि 6व्या चेंडूवर जो चौकार आला, धावसंख्या 11 धावा. इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होताना ओम आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरं ओम साठी नक्कीच आपण पाहतोय. आणि फलंदाज मिस्टर अजय. शॉट ऑफ प्ले, तिथे मात्र पायदा घेतलाय परंतु चांगलं स्ट्रेच केलंय चेंडूला. आतापर्यंत जर पाहिलं तर बॉडीला स्ट्रेच करून सरळ चेंडू ढकलला गेला मैदानाच्या आतमध्ये. रोहितच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण दर्शवलंय. पुन्हा एकदा ओम या चेंडूकडे आलाय. पुन्हा एकदा गॅप शोधलाय आणि गॅप इतका मोठा होता कारण की 3 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय ऑनसाईड ऑफसाईड रिझन मध्ये आहे, त्यामुळे गॅप जास्त आहे आणि हाच गॅप पाहिला गेला. सुरेख फटका. 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर 15 धावा. 15 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. पुढचा चेंडू ओम याचा. पुन्हा एकदा अजयसाठी. पुन्हा एकदा अटॅक केला ऑनसाईड रिझन मध्ये परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सचिन आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षण करताना सिंगल रन्स नक्कीच भेटेल या चेंडूवर. आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 16 धावा झाल्यात. आहा, फटका सुरेख आहे. प्रयत्न केले होते या चेंडूला अडवण्यासाठी परंतु चेंडू निघून जातोय सरळ सीमारेषे पार. 4 धावा. नो स्कोर आहेत. यस, पंच दर्शवत आहेत. अनिकेत आणि निशांत आपल्याला पाहायला मिळतोय आणि नो स्कोरचा इशारा येतोय. रन्स मिळणार नाहीये. 16 धावा आतापर्यंत स्कोर बोर्डवरती लागले जात आहेत. फटका चांगला होता, दमदार होता परंतु जी लक्ष्मण रेषा आपल्याला पाहायला मिळते ती कुठेतरी पार करताना इथे आपण पाहिलं. पुन्हा एकदा कुंजलसाठी शॉर्ट चेंडू. या चेंडूला तो थारा देणार नाहीये. जबरदस्त अटॅक केलाय. चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या पार. 4 धावांसाठी येतोय चौकार. एस डीजे. शेवटचे चेंडू शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील. आपण पाहतोय आतापर्यंत 5 चेंडू झाले आहेत. कुंजल शेवटचा चेंडू खेळेल. ओहो, हलक्या हाताने खेळलाय म्हणजे स्ट्राईक स्वतःकडे ठेवेल की काय. डिक्लेअर झोनकडे चेंडूला वळवलाय. ओव्हरची होते समाप्ती. 2 षटक म्हणजे 12 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. अजून येणार 12 चेंडू बघूया कशा पद्धतीने खेळतील. एका बाजूला साई नवरंग संघ जो फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतंय. प्रथम नाणेफेक जिंकलं एच डी विनर संघाने आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आमंत्रित केलंय नवरंग संघाला या ठिकाणी फलंदाजीसाठी. षटक क्रमांक 2 कंप्लीट केले गेले. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये जर पाहिलं तर अगदी 10 धावा. एकंदरीत धावांचा विचार केला तर 21 धावा या स्कोरवरती आहेत. दिलीप चव्हाण आपण पाहतोय अगदी जुना जाणता हा गोलंदाज. नक्कीच जुना जाणता खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. अनुभव खूप आहे. आज अनुभवाच्या बळावर जर पाहिलं तर टीम मध्ये अजूनही टिकवलेले आपल्याला पाहायला मिळतंय. आणि नक्कीच त्यांच्यासाठी जर विकेटची हॅट्रिक घेतली तर रुपेश राऊत यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज येईल. दिलीप चव्हाणसाठी आपण पाहतोय हे पारितोषिक आहे. ओहो, सुरेख चेंडू अप्रतिम. इथे मात्र पंचांकडे दाद मागितले परंतु पंच नाखुश आहेत. आपण पाहतोय की ज्या पद्धतीने बॅट जमिनीला ब्रश झाली होती. रन्स येणार नाहीये. डॉट चेंडू येतोय. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट केलाय. 1 धाव खर्च करतोय गोलंदाज दिलीप चव्हाण आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा सज्ज होत आहे पुढचा चेंडू फेकण्यासाठी. पुढचा चेंडू आहे गॅपमध्ये खेळलाय. गॅपमधून येतोय चौकार. 4 धावा. आणि या 4 धावाच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्ड लागलेली ती म्हणजे 26 धावा. थँक्यू. हो, पुन्हा एकदा आपण पाहतोय टॅपचा फटका मारायचा होता परंतु इथे दर्शवलंय सिंगल रन्स मात्र घेतला जातोय. 4 चेंडू 27 धावा आपल्याला पाहायला मिळते. गॅप खेळलाय कुंजल. अगदी सुरेख फटका. गॅप पाहिला. 3 क्षेत्ररक्षक ऑफसाईड रिजन मध्ये आहेत.
गॅप मोठा दिसतोय, लेग ब्रेकचा मारा आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा घेईन हेच मात्र दर्शवत असताना धावसंख्या 4 ने फ्लाय होईल. आता मात्र 31 रन्स 31 धावा झाल्या आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातील. ओहो, लेग ब्रेकचा पुन्हा एकदा मारा करण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू जर पाहिला तर तितकासा वळला नाही. वाईट चेंडू येतोय. अतिरिक्त एक धाव मिळेल. धावसंख्या 1 ने वाढेल. 32 धावा आतापर्यंत लागल्या जात आहेत. शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. फटका सुरेख आहे, परंतु इथे क्षेत्ररक्षक ओम आपल्याला पाहायला मिळाला. चांगले क्षेत्ररक्षण करताना चेंडूला अडवलंय. रन्स मात्र 1 मिळेल. 33 धावा झाल्या आहेत. षटक क्रमांक 3 कंप्लीट झालाय. एस डीजे थँक्यू. तर अजूनही पाहिलं तर धावसंख्या धावफळकावर 27 धावा 33 धावा लागल्या गेल्या आहेत. शेवटचे षटक सचिन आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू सुरेख, परंतु गचाळ क्षेत्ररक्षण मिस्टर रोहित. थोडेसे क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस होत आहेत. आपण पाहतोय रोहितला मात्र लेग साईडच्या रिजन मध्ये जाऊ दिलाय. इथे मात्र करारी प्रहार समोरच्या दिशेने बॅक टू बॅक 2 चौकार आले आहेत. एकंदरीत जर पाहिलं तर 2 चेंडूवर 8 धावा. धावसंख्या पाहिली वरती तर 41 धावा झाल्या आहेत. 41 रन्स ऑन दी बोर्ड. सचिन पुन्हा एकदा गॅप मिळालाय. आणखीन 4 धावा येतील. 45 धावा या स्कोरवरती लागले जात आहेत. प्रत्येक चेंडूवर हाणामारी होते. तीन चेंडूमध्ये 3 चौकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. विचार केला तर थोडस क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करतायत, डिस्कस करतायत, कारण की इथून जर पाहिलं तर कुंजलला थांबवणं खूप गरजेचं आहे. 3 चेंडूवर 3 चौकार आलेत. चौथा देखील येईल. जबरदस्त फटका कुंजलच्या बॅटमधून टॅप शॉट आलाय आणि या टॅपच्या वर आणखीन 4 धावा मिळतील. एकंदरीत धावांचा विचार केला तर 49 धावा या स्कोरबोर्डवरती होत आहेत. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 4 चेंडूवर 4 चौकार मारले आहेत. 5व्या चेंडूवर हा देखील एक चौकार येतोय. काय अफलातून. यस, जर 6 चेंडूवर 6 चौकार मारतोय तर राकेश परदेशी यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल, परंतु नाही. इथून जर पाहिलं तर अगदी सन्मान केलंय या गोलंदाजाचं, कारण की जाणीव आहे. मारू शकला असता मोठा फटका, परंतु सन्मान देखील केला गेला. आणि त्यानंतर पाहिलं तर 54 धावा हे जिंकण्यासाठी असणार आहेत. सबका डॅडी बोले तो डीजे मॅडी डीजे उत्कर्ष एबीटी. थँक्यू. जिंकण्यासाठी जर पाहिलं तर आपण पाहतोय 54 धावांचं लक्ष आहे आणि 40 धावांची बहरदार खेळी. अगदी चेंडूचा खेळ पाहिला तर आपण पाहतोय 17 चेंडूमध्ये 40 धावा. काल देखील आपण पाहिलं होतं 14 चेंडूमध्ये 42 धावा. धुवाधार खेळी. नक्कीच विचार केला तर अनिकेत राऊतच्या बॅटिंगनं आल्या होत्या रन्स, परंतु आपण पाहतोय ग्रामीण पॅनल आहे. ग्रामीण पॅनल मधून 54 धावांचं लक्ष आहे. 54 रन्स टू विन.
विशाल तो बॉल दे हाय गेलो त्याच्यातलं चांगला असेल तर दोन्ही कुठे आहे? चांगला असेल हा घसला चला फलंदाज मैदानाचा ताबा घ्या आपण पाहतोय इथं बाबू स्मृती चषक 2024 चं हे वर्ष आणि आपल्यातून आज चा दिवस आपल्याला आजची रात्र आपल्याला पाहायला मिळते अगदी टॉप 4 मध्ये संघ कोणता जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे ग्रामीण पॅनल मधून आपण पाहतोय ही एक लढत आणि यानंतर आणखीन एक लढत असणार आहे सेमीसाठी टॉप 4 मध्ये जाईल तर आपण पाहतोय सुरुवात होईल फलंदाज लिकेश आणि ओम हे दोन आपण पाहतोय फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरले आहेत आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर अभिनय आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मागावर पहिला चेंडू हाताळला गेला डॉट चेंडू फेकलाय पहिलाच दुसरा चेंडू टॅपचा फटका परंतु आहो प्रयत्न केला होता नक्कीच नक्कीच लिकेजचा जर विचार केला तर लिकेशने देखील अनेक मैदानं गाजवले आहेत असा हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय ज्याचं नाव घेतलं जातंय लिकेजचं तोच फलंदाज जुना जाणता खेळाडू पुन्हा एकदा आपण पाहतोय टॅपचा फटका कंप्लीट केला जबरदस्त फटका मात्र त्याच्या बॅटमधून आला आता मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा हा चेंडू स्वीप शॉट खेळायचा होता परंतु पाप चेंडूवर नजर राहिली नाही त्यानंतर पाहिलं तर कोण नक्कीच या स्पर्धेसाठी जर पाहिलं तर लिकेश यांच्याकडून वायफाय प्रोव्हाइड केले गेलं आहे खूप चांगलं मात्र दानशूर व्यक्तिमत्व आपण पाहतोय आणि आज जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळत आहेत SD विनर संघाकडून खेळताना पुन्हा एकदा SD विनर बी संघ आपण पाहतोय यानंतर आणखीन एक सामना आपण पाहणार आहोत SD विनर ए संघ त्यांच्या समोर कोणता संघ येईल या दोन संघामधून हे देखील पाहणं गरजेचं आहे चेंडूचा खेळ जर पाहिला तर आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत हा चेंडू आडव्या बॅटने केलाय प्रहार नो वर केलाय या ठिकाणी जबरदस्त अटॅक चौकार 4 धावा थँक्यू प्रत्युत्तर देताना जर पाहिलं तर आतापर्यंत 10 धावा जमवल्यात ओमची बॅट देखील मोठी तडपली जाते पुन्हा एकदा कडक प्रहार परंतु चांगले क्षेत्ररक्षण चेंडूला अडवलंय रन्स मात्र मिळणार नाहीये शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे शेवटचा चेंडू पुन्हा एकदा हा नोटचा कॉल होता परंतु या चेंडूवर जर पाहिलं तर नक्कीच आपण पाहतोय विकेट मिळतोय तर 11 रन्स आपल्याला पाहायला मिळत आहे एक गडी नक्कीच बाद झालाय मिस्टर जर पाहिलं तर ओम बाद झाल्यानंतर आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर वीर नक्कीच आज जर पाहिलं तर दोडी पूजा गावाहून प्रेक्षक वर्ग देखील मोठ्या प्रमाणावर उपस्थित झालेले आहेत अगदी टीमला सपोर्ट करतायत या ठिकाणी जर पाहिलं तर ओव्हरची होते समाप्ती 1 षटक कंप्लीट झालेत 1 षटकाच्या अखेरीत धावसंख्या जर पाहिली तर 11 धावा 11 ऑन दी बोर्ड जिंकण्यासाठी अजूनही जर पाहिलं तर 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडूमध्ये 43 धावांची आवश्यकता असणार आहे येस लिकेजसाठी देखील पारितोषिक आहेत रुपेश राऊत मात्र आपण दर्शवत आहेत जर 3 चेंडूमध्ये 3 चौकार मारल्या तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे मात्र आपण पाहतोय
गोलंदाजी मार्कवर. मंदार येतोय. सुरेख चेंडू अगदी स्लोवर मारा केलाय, फसवलाय थोडंसं लिकेशला. मोठा फटका मारण्याचा प्रहार करण्याचा प्रयत्न होता लिकेशचा, परंतु हा चेंडू डॉट आलाय. पुन्हा एकदा फुलटच चेंडू प्रॉपरली बॅटवर लागला नाही. मोठा फटका नक्कीच पाहायला मिळाला असता जर परफेक्ट बॅटवर लागला असता. परंतु इथून मात्र पाहतोय 2 चेंडू डॉट झाले आहेत. आता मात्र येणारे चेंडू जर पाहिले तर 16 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 16 चेंडूमध्ये 43 धावांची आवश्यकता. फटका टॅपचा, परंतु नाही, सक्सेस होणार नाही. इथे मात्र चान्स होता रनआउट करण्याचा, परंतु धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोरवर धावसंख्या होते 12 धावा. वीर आपण पाहतोय, वीरला देखील थोडंसं चकवा देत चेंडू निघून गेलाय. यष्टकिशिका हातामध्ये जाऊन थांबतोय. ब्रेक थोडासा केला जातोय. सुरेख चेंडू मात्र पुन्हा एकदा क्रॉस बॅट केले. तिथे एक कुंजल आपल्याला पालविते चांगले क्षेत्ररक्षण करताना. चेंडूला अडवलंय मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत चेंडूचा खेळ पाहिला तर 5 चेंडू कंप्लीट झाले. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 13 धावा. खूप चांगले षटक हाताळलंय, परंतु या चेंडूवर टॅप केलाय. चेंडू जातोय सीमारेषे पार 4 धावांसाठी आणि या 4 धावांनी धावसंख्या होते 17 धावा. ओव्हरची होईल समाप्ती. इथे जर पाहिलं तर 2 षटक कंप्लीट झाले. 17 धावा या स्कोरवरती लागलेत. अजूनही जर पाहिलं तर 12 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता आहे. जर विचार केला तर 21 धावा 2 षटका मागे बनवल्या होत्या आणि त्याचं प्रत्युत्तर देताना आतापर्यंत 17 धावा बनवल्या आहेत. 12 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता आहे. प्रितेश आलाय. गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सरळ निघून जातोय. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब पाहायला मिळालं. त्याचा पुरेपूर फायदा झाला समोरच्या संघाला. धावसंख्या जर पाहिली तर 21 धावा स्कोरवरती. अजूनही जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 11 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 33 धावा. पुन्हा एकदा बॅट. इथे मात्र खोलली होती. मोठा फटका मारायचा होता, परंतु या चेंडूवर बॉक्स विकेटच्या रूपाने कधी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा आपण पाहूया पुढचा चेंडू असणार आहे. हो, फटका तर इथे चांगला होता, परंतु चेंडूला अडवलाय आणि रोहित देखील बाद होतोय. रनआउटच्या रूपाने रोहित या ठिकाणी माघारी परतला जातोय. नवीन बॅट्समन जर पाहिलं तर सचित आपल्याला पाहायला मिळतंय. सजित ज्या पद्धतीने आलाय नॉनस्ट्राईक एंडवर आपण पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला मिस्टर लिंकेश. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, परंतु संपर्क होत नाहीये. चांगली गोलंदाजी मी म्हणेन. येस, आपण पाहतोय इथे आणखीन एक अनाउन्समेंट होते. जर साई नवरंग संघ जिंकतोय तर नक्कीच राकेश परदेशी यांच्याकडून टी शर्ट प्रोव्हाइड केले जातील. धावसंख्या होते ती म्हणजेच 26 रन्स. अजूनही जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 6 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. जेवण झालं का? तर आपण पाहतोय 28 धावांची आवश्यकता आहे. इथून जर पाहिलं तर 4 धावा एक्स्ट्रा आहेत, परंतु प्रत्येक चेंडूवर हाणामारी करावी लागेल. लिंकेशला अगदी
प्रत्येक चेंडू हा सीमारेषे पार पाठवावा लागेल. पहिला चेंडू जर पाहिलं तर चौकार मारतोय. जर 6 चेंडूवर 6 चौकार जरी मारला तरी सामना इथे पाहतोय आपण आहा, परंतु इथे मात्र पाहतोय विकेटचं होईल पतन. गडी बाद. थँक्यू. इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा बॅटवर चेंडू आला होता. हर्ष येतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. सिंगल ने मात्र त्यांनी देखील स्ट्राईक चेंज केले. सुजित आपण पाहतोय पटका चांगला होता परंतु क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चेंडू जातोय डिक्लेअर झोनकडे. सिंगलच मिळेल. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्ड ते आतापर्यंत लागले जात आहेत 32 धावा. 22 धावांची आवश्यकता आहे 2 चेंडू मध्ये. इथे मात्र चौकार लगावला जातोय. 18 धावांची आवश्यकता. 1 चेंडू शिल्लक आहे. अठरा धावांची आवश्यकता आहे आणि इथे मात्र जर पाहिलं तर 17 धावांची अजून आवश्यकता. ओहो, आणि इथे मात्र आपण पाहतोय सामना जिंकला जातोय. नक्कीच साई नवरंग संघ सामना जिंकतोय. अभिनंदन तुमचे. आणि लगेच या तुमचा कर्णधार पाठवायचा आहे आणि HD विनर्स ए संघ कर्णधार.